सोलापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालय आवारामध्ये न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे। त्यामुळे कोर्ट परिसरात लावण्यात येणाऱ्या दुचाकी चारचाकी गाड्या आता रंगभवन चौक ते सिव्हिल चौक मार्गावर रस्त्यावरच लावण्यात येत असल्याने वाहतुकीची कोंडी होत असून छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे। जिल्हा न्यायालयामध्ये कामकाजासाठी आलेले वकील मंडळी, पक्षकार असेल किंवा नागरिक बिनधास्तपणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला चारचाकी दुचाकी वाहने लावत असून त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे। यापूर्वी कोर्टाच्या आतमध्ये आवारामध्ये पार्किंगची मोठी व्यवस्था होती, मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्हा न्यायालय इमारतीचे बांधकाम सुरू आहे, त्यामुळे रस्त्यावरच गाड्या लावल्या जात आहेत। प्रशासनाने पर्यायी पार्किंगची व्यवस्था देणे आवश्यक आहे। रंगभवन ते सिव्हिल चौक सिग्नल पर्यंतचा रस्ता गर्दीत अडकत आहे। शिवाय सिव्हिल चौक सिग्नल ते विजापूर वेसकडे जाणाऱ्या रस्त्यांवर देखील बेशिस्तपणे दुचाकी चारचाकी वाहने लावण्यात येत आहे। वाहतुकीची कोंडी होत असल्याचे पाहायला मिळत आहे। वाहतूक पोलिसांनी या गंभीर बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे।